तर आज सकाळी आपण 6 वाजता रेडी झालतो, कारण की आज आपल्याला जायचं स्लॅबच्या पायपिंग साठी. आजच स्लॅब आणि आजच पायपिंग करायचे आहेत, त्यामुळे सकाळी लवकर उठून निघायचंय. सकाळी उठल्याबरोबर आपल्याला जेवण लागते, त्यामुळे जेवण करून घेतलं. पहिल्यांदा दुकानात गेले, पप्पूने दुकान उघडलं होतं, झाडून काढून घ्यायला लागला. दुकानातून आलो आपण पंपावर, तेल टाकलं आणि इथून निघायचं कामावर. जाताना सकाळी असला डेंजर दिसत होता ना, एक नंबर नसतात. त्यामुळे व्हिडिओ काढून घेतला, दाखव म्हणलं तुम्हाला. पण कसा दिसतंय कमेंट करून सांगा. इथून संकेत निघालो आपण कामावर. जाताना तांबडीत पहिल्यांदा चहा प्यायला थांबलो. चहा मात्र क्वालिटी होता, त्यामुळे चहा प्यायला बसलो. तिघ जण चहा ती पिऊन झालं. इथून निघायचं आपल्याला काम डायरेक्ट. आपल्याला काम माहित नव्हतं, उळ्यातनं डायरेक्ट ब्रिज खाली समोर गेल्या काम दिसले, त्यामुळे जास्त काय मुडकाची गरज पण नाही. कामावर मुंबईला सेंट्रिंग मध्ये सगळं काम झालेलं आहे. राहिलंय फक्त आपलंच काम. तर इथलं काम आपलं 2 BHK आहे. याची पायपिंग करायची आपल्याला. लगेच आपण माप टाकायला चालू केली. माप टाकून झाली. नावान पप्पू पायपिंग करत होती, मी इकडे जंक्शन बॉक्स पॅकिंग करायला बसलोय. मी पण इकडे हॉलची पायपिंग करून घेतलेलं आहे. इथलं आपलं सगळं काम झालेलं आहे. 2 तासात आपण सगळी पायपिंग केली. इथली राहिलेलं सामान सगळं पिशवीमध्ये भरून घेतलं. इथनं आपल्याला निघायचं दुसऱ्या कामावर. पण त्याआधी ह्या कामावर क्रश टाकून घ्यायच्या डायव्हर्शनला. नव्यानं क्रश डायरेक्ट बादली इथं भरायला चालू केलंय. बादली घ्यायची आता वर दावेन ओढून. बादली आणलेली क्रश पहिल्यांदा सगळीकडे टाकून घेतली, जंक्शन बॉक्सला, फॅन बॉक्सला, बँडाच्या ड्रॉपला. इथलं सगळं काम झालंय, त्यामुळे मी नावा निघाला दुसऱ्या कामावर. जाताना तांबडत नाश्ता करायला थांबला. राईस घेतला, 1 प्लेट भजी येऊन खाल्लं होतं. मागणं पप्पू पण आला, त्यामुळे नाश्ता करायला थांबलं पप्पूसाठी. नाश्ता झाला, 1 कप चहा घेतला आणि चहा पेत बसला. तिथून आलो पण आपण दुसऱ्या कामावर. हे आपलं 3000 स्क्वेअर फूटचं काम आहे. ह्याचे पण स्लॅबची पायपिंग करायची आहे, त्यामुळे इथं आलो तिघच्या तिघ. तर इथं दुसऱ्या मधला स्लॅब आहे, त्याच्यामुळे खालनं पाईप दिली ती. वरी नावा घ्यायला, नावा पुन्हा पप्पूला द्यायला लागलाय. सगळं सामान ते आपण स्लॅबवर घेतलंय. काम लगेच चालू केलं आपण. पप्पूनं सगळं फॅन बॉक्स पॅक करून घेतलं. मी आणि नावानं दोघं जण मिळून माप टाकून घेतली ती. आणि मी इकडे खाली जंक्शन बॉक्स पॅक करायला बसलोय. नावानं पप्पूनं काम पण चालू केलं लगेच. मग आपलं दुपारपर्यंत निम्म काम कम्प्लीट केलं आपण. दुपारून पुन्हा खाली आलो जेवण करायला. जेवण ती करून घेतलं. जेवण झालं, 1 तासभर पुन्हा ताणून झोपलो. झोपून काय चलत नाही म्हणलं, त्यामुळे उठून कामावर गेला वरी. मग राहिलेल्या साईडची माप टाकून घेतली. राहिलेलं आपण सगळं काम टोटल फायनल करून घेतलेलं आहे. पप्पू नावा दोघं म्हणून सामान भरायला ठीक आहे. तर आजचा व्लॉग कसं वाटलं काय ना कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग जर आवडलं तर लाईक करून घ्या आणि जाताना फॉलो करा आपल्याला.